मुंगोशी बेलवडे रस्त्याची अवस्था पाहून नागरिकांचा संताप, अधिकाऱ्यांना खडेबोल. पेण तालुक्यातील मुंगोशी बेलवडे रस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे. वारंवार अधिकाऱ्यांना विचारणा करून सुद्धा रस्ता होत नाही. ठेकेदाराला सुद्धा विचारणा केली असता आज करतो उद्या करतो अशी उत्तरं मिळतात, परंतु रस्ता काही झाला नाही. पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यातून पाण्याचे नाले वाहत आहेत. संपूर्ण गावकरी, ग्रामस्थ, सरपंच संताप व्यक्त करत आहेत. आज पाहणी केली असता रस्त्याची खूपच बिकट परिस्थिती झाली आहे. प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाला. 2 वर्षांपासून या रस्त्याचं टेंडर पास झालं असून काम होत नाही. ठेकेदाराच्या उत्तरांमध्ये नागरिकांचे हाल होत आहेत. अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. आज संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन प्रांताधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी तात्काळ निर्णय घ्यायला सांगितला व प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेचे इंजिनियर यांना तात्काळ या रस्त्यासंदर्भात विचारणा केली असता, परंतु अधिकारी जागेवर येऊन पाहणी करायला लागले. परंतु एवढी वर्ष रस्ता का झाला नाही याची विचारणा केली असता अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. परिस्थिती आहे रस्त्याची. तुम्ही गाडी चालवता, तुमच्या सुद्धा गाडी आहेत. रस्त्याची परिस्थिती म्हणजे आमच्या ह्या रस्त्यावर किती जण पडलेत, काहीकांचे हात मोडलेत, फ्रॅक्चर झालेत आणि इथं कोणच दखल घ्यायला तयार नाही. प्रशासनाकडून येतच नाही, कोणच दखल घ्यायला तयार नाही. सगळ्या खोट्याचा आसरा धरलाय प्रत्येकाने. सगळा खोट्याचा आसरा धरलाय. इंजिनियरने मागे सांगितलं होतं की रस्ता आता इंजिनियर जर आला तर त्यांना दाखवता नाही डांबर हाय कुठं. लोक काही डांबर काढून हा रेसगाड टाकतात काय? कधी तो रेसगाड हाईल का रे? रेसगाड आता हा पहिलाच पाणी आहे. पहिल्या पाण्यातच हा गेला, वाहून गेलाय. तर अजून पावसाळा बाकी आहे. पाऊस चालून झाला नाही तिकडं. म्हणजे हा माणसाचा जीव घेणं आहे की नाही? खेळ खेळतात की नाही एवढं त्यांना कळत नाही का बाबा डांबरीकरण काढलं, तिथं डांबरीकरण व्हायला पाहिजे. बरं हा पास कधी झालाय रस्ता? जवळजवळ 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षापूर्वी पास झालेला रस्ता. ओव्हर क्वार्टर दिलेली आहे. किती कोटीचा हा रस्ता? 4 कोटीचा रस्ता. काय अवस्था या रस्त्याची? आम्ही 3 वर्ष अहो, काय गरिबाची खेळता आहे तुम्ही? एवढं मंजूर झालं एवढा असतं, झालं स्वतःचा म्हणून. स्वतःला कळत नाही. पण ते गेलं कुठं? कशाला पुढारी बांधता कागदपत्र आहेत तुम्ही? काय कळत नाही. हरेशजी, आज तुम्ही मुंगोशी बेलवडेचे रस्ते पाहता, इंजिनियरांना सुद्धा फोन करताय, सांगताय काय परिस्थिती आहे रस्त्याची आता? आज तुम्ही हे पाहताच की बेलवडे तरणकोप बेलवडे रस्ता मुंगोशी रस्ता हा 2024 साली वर्क ऑर्डर झालेला आहे. त्याचा नारळसुद्धा फोडलेला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर आहे. 4,05,00,000 हा रस्ता आहे. पण आज 3 वर्ष व्हायला आली, रस्त्याचा एकसुद्धा काय काम केलेलं नाही. मोऱ्यांची ज्या अवस्था बांधलेल्या आहेत त्या आता पहिल्या ह्याच्यातच त्या पडलेल्या आहेत. परत जो रस्ता आहे, आमचा जो चांगला रोड होता तो खोदून त्याच्यावरती हा रेसगा मुरुम टाकलेला आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला आता चर दिसतातच. आता जी गाडी आहे एस टी कशी चालेल, काय कशी चालेल? इथे जर एखादा बाईकवाला पडला, काय ॲक्सिडेंट झाला, त्याला जबाबदार कोण? आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना वारंवार सांगत आलो, अरे रस्ता करा, रस्ता करा. तरी तेही दखल घेतलेली नाही. नॉर्मली डागडुजी करतात, सोडून देतात. आमचं हेच म्हणणं आहे, जर ह्या रस्त्याला जर ॲक्सिडेंट वगैरे काही झालाच तर जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा, ही आमची जबाबदारी. शासनाचा एक निर्णय आहे, सबका साथ सबका विकास. इथं सबका साथ अपना विकास अशी परिस्थिती चालू आहे. हे तुम्ही पाहताच. तरी मी माझी आपल्यामार्फत दखल शासनाने घ्यावी ही माझी विनंती. अधिकारी आले होते का कोण पाहणी करायला? अधिकारी अगोदर 3-4 वेळा येऊन गेले. खेडकर साहेब होते. हे अधिकारी बदलत राहतात. अगोदर खेडेकर साहेब होते, ते एक वेळ मुख्य इंजिनियर सारिका देसाई. हां, देसाई मॅडम तर अजून आलेला नाही. देसाई मॅडमला एक वेळ फोन केला. देसाई मॅडमकडे ह्याच्याकडे लक्षच नाही. त्यांच्या अंडर येणारे पहिले खेडेकर साहेब होते, ते 1 महिना राहिले, ते बदलून गेले. नंतर चव्हाण साहेब आले. चव्हाण साहेबानंतर आता डोंगरे साहेब आले. म्हणजे हे फक्त अधिकारी बदलत राहतात. आलेला अधिकारी तर आम्हाला माहिती नाही. मग आम्ही करायचं काय? रस्ता कधी होईल? रस्ता कधी होईल ते आता आम्ही तहसीलला जाऊन लेटर देणार आहोत. अधिकाऱ्यांना आज डोंगरे साहेबांना इथं बोलवलेलं आहे, पण आता आलेलं नाही. ते अलिबागला आहेत. ते बोललेत आज येताना आम्ही इथं भेट देऊन जातो म्हणून. पाहू नंतर काय करायचं ते. आता तुम्ही शाळेकरी मुलांना शाळेत घेऊन जात असता रोज. रस्त्याची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला? रस्ते खड्डे सगळीकडे. आता बघा तुम्ही, हेच बघा खड्डे कशी शाळेतल्या मुलांना कशी नेणार आम्ही? खड्डे, परत गाडीचे आमचा नुकसान, टायर पंक्चर, हेम तेम सगळे मोडतोड, सगळी गाडीची सगळी मोडतोड. म्हणजे वेळेवर शाळेत जाऊ शकत नाही नाही. अशा पद्धतीचा रस्ता आहे. हो, हे मुलांना त्रास काय होतो का त्याचा? मुलांना त्रास म्हणजे आता खड्डे नीट बसताना नाहीत. मुलांना खड्ड्यांमुळे गाडी पलटी व्हायची चान्स. बघा आता तुम्हीच बघा रस्त्याकडे, एक कुठनं गाडी लोटा
हे संपूर्ण रस्ते पाणी केले असता रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. हो हो मग मुलांना काय समजा काय कोणाला काय कधी असं वाटतंय का तुम्हाला की भीती हो, वाटते? कधी पण काही होऊ शकतो. गाडीचं काय पंक्चर झाल्यानंतर गाडी कुठनं तुम्ही लोटणार, पलटी होणार. आता तुम्ही बघा ना, तुम्ही इथूनच गाडी कुठनं लोटणार माणूस. हे बघा इकडं बघा, डांबर बघा हाताने निघते. इकडं बघा, हे बघा डांबर हाताने निघते. हे बघा डांबर हाताला लागली. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.